आहे त्यासाठी आम्ही बिंदास केलं होतो. त्याचबरोबर संपूर्ण दिवसामध्ये जे टीम एफर्ट्स झाले त्याच्यावरती तुम्ही सॅटिस्फाईड आहात ॲज अ सिनियर प्लेयर? हो नक्कीच. थोडंसं मन्याने आम्हाला बॅकफुटवर पाठवलं होतं. तो पण आमचाच आहे. त्यामुळे आम्ही ह्या मॅचमध्ये थोडंसं एफर्ट जास्त लावला. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आग्री प्रीमियर लीग 2026 ज्या वेळेला ही बातमी तुमच्या कानावरती पडली तेव्हा काय वाटत होतं? जे आयोजकांचं खऱ्या अर्थानं प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. आज आग्री प्रीमियर लीग ही एक स्टँडर्ड लेवलची स्पर्धा आहे. कसं वाटतंय आयोजन नियोजन पाहून? ॲक्च्युली मी आयोजकांचा सर्व सदस्यांच्या सभासदांचा ऋणी आहे आणि त्यांनी हा फॉर्मॅट उभा केला इथे. ॲक्च्युली मी तिथे मॅन ऑफ द सिरीज होतो पहिल्या आग्री प्रीमियर लीगला. ह्यातसुद्धा थोडासा आता परफॉर्मन्स कमी होतो. पण आम्ही जिथपर्यंत आग्री प्रीमियर लीग होईल तोपर्यंत आम्ही खेळण्याचा प्रयत्न करू. वेल प्लेट कौशल, चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाला. मॅच ऑन होते जवळ आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑडिओ कॉम्बॉक्स धनंजय पाटील सर, थँक्यू सो मच. चला अभिनंदन कौशल. आज पार्टी तर बनणार आहे कारण त्याला भरपूर सारे पारितोषिके मिळालेले आहेत. कौशल किनी 2020 मध्ये सुरू झालेला खास करून तो प्रवास होता आग्री प्रीमियर लीगचा आणि त्यानंतर आता पुन्हा नव्यानं सुरू झालेली आग्री प्रीमियर लीग ज्याचं पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीचा खेळ हा पालघर स्पोर्ट्सच्या क्लबनं दाखवलेला विश्वास खऱ्या अर्थानं तो त्यांनी मिळवलाय. मॅचला सुरुवात झालाय. पुढचा बॉल पुन्हा मात्र वेगानं पाहायला मिळालात कारण करो या मरोवाली परिस्थिती आहेत. मागचा जसा मॅच आपण पाहिलात त्याच पद्धतीचा हा मॅच आपल्याला पाहायला मिळतं. सध्या आपल्या मंचावरती SV स्पोर्ट्सचे ऑनर आदरणीय शेखरजी भोईर साहेब आणि आदरणीय विनोदजी किनी साहेब उपस्थित आहेत. या ओव्हर नंतर आपण त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. बरोबर या षटकानंतर आपण त्यांचा सन्मान करूयात. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. षटकातील पुढचा बॉल स्लोअर वन पिक केलाय. बॉलला फटका छान पद्धतीने खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार. लॉंग लेगला क्लिअर करणारा आलाय चौकार. बॅट बोलू लागलेत आणि एक महत्वाचा खेळाडू आहेत. ज्या खेळाडूवरती सर्व काही दारोमदार या संघाचा आहे तो सध्या मैदानाच्या मध्ये दिसतो आपल्याला. पुढचा बॉल पुढे मात्र चांगला फटका आहे. तिथे अगदी रॉकीदार होते त्यांना देखील बीट केला या बॉलनं आणि चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. येतोय दुसरा सलगचा चौकार. वरती धावसंख्या मात्र जाऊन पोहोचतात. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रज्योत तयार समोर सिद्धार्थ. आणखीन एक स्ट्रोक वेगवान स्ट्रोक खेळलाय. बॉल बिटवीन द गॅप मध्ये चाललाय. वन बाउन्स नाही बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. जिथे जायला हवा ना तिथेच बॉल गेलाय. सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार संघाला आलेला हा तिसरा चौकार. ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीरित्या वाटचाल करतायत आणि या आपण सन्मानाच्या दृष्टीने जाऊयात. SV स्पोर्ट्सचे शेखरजी भोईर साहेब आणि विनोदजी किनी साहेब यांचा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. पालघर तालुका आग्री समाज प्रीमियर लीग कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सचिनदादा पाटील यांना आपण सध्या मंचावरती पाहतायत. त्यांच्या सोबतीने कल्पेशदादा घरत सध्या उपस्थित आहेत. स्वतः मंगेशजी भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत. अनंतजी पाटील उपस्थित आहेत आणि सर्व आपले कमिटी मेंबर्स त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सध्या हा स्वागत सन्मान आहे तो स्वागत सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. शेखरजी भोईर साहेब आणि विनोदजी किनी साहेब एक गोड असं व्यक्तिमत्व आहेत. सातत्यानं क्रीडा क्षेत्रावरती प्रेम करणारी मंडळी आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय.
13 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अंकुश आल्यात. सेकंड ओव्हरची सुरुवात मात्र पहिल्याच बॉलवरती डॉट न झाल्यात. एक महत्वाच्या खेळाडूत अंकुश देखील श्रद्धा सबुरी म्युझिकल ग्रुप ज्या वेळी असतो त्यावेळी ऑर्गन प्लेअर म्हणून आपण अंकुशला सातत्यानं पाहिलेत. ते सध्या गोलंदाजीवरती बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला. फटका छानरित्या खेळलाय. बॉल चाललाय अगदी ऑन साइडला निघून जाईल. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. एक पूर्णांक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर त्याचा 17 रन स्कोर कार्ड. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तरी शेवटची मॅच सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. काल 6 सामने पाहिलेत, आज 6 सामने पाहणार आहोत, उद्या 6 सामने आपण पाहणार आहोत. एकूण 6 संघ देखील या स्पर्धेमध्ये पुढे येणार आहेत. अंकुश तयार. फटका हवेमध्ये खेळलाय. इनसाइड आउटचा फटका. व्हॉट अ शॉट. बॉल चालला कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतील धावा 4. आणखीन एक चौकार. धावसंख्या धावफलकावरती वाढल्या जाऊन पोहोचते मात्र 21 ऑन स्कोर कार्ड. आतापर्यंत विकेट नाहीयेत. ही जमेची बाजू आहे. फटका छान खेळलाय. पुन्हा एकदा बॉल चाललाय समोरच्या दिशेने. लॉंग ऑनला क्लिअर करणारा फ्लॅट अँड फ्लुरियस षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती 27. पुढे खेळायचा प्रयत्न केला. बॉल त्या ठिकाणी मात्र फील्ड केला. डायरेक्ट हिटची संधी होती परंतु डायरेक्ट हिट होत नाहीत. एक सिंगल येत असताना पाहायला मिळतं. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे गेल्यात. जाऊन पोहोचते मात्र 28च्या घरामध्ये. सुयोग 11 मंगल मूर्ती धनसार या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. जशवी शाखचा संघ मैदानाच्या मध्ये एका बाजूने आपण पाहू शकतायत. सुजलजी पाटील यांच्या अगदी मुलीचं नाव आहे जशवी आणि तिला शार्क आवडत आहेत म्हणून या टीमचं नाव आहे जशवी शार्क. खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवलेत. फटका खेळलाय पुन्हा एकदा छान. बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंकुशच्या षटकामध्ये अंकुश थोडं नियंत्रण नाही ठेवू शकले या ओव्हरमध्ये आणि बॉलला मात्र पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धार्थची बॅट मैदानाच्या मध्ये बोल्ट आहेत आणि एका बाजूला धवलनं मैदानाच्या मध्ये हा षटका ठोकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचल्यात 2 ओव्हर नंतर 34. तिसरं षटक. पहिला बॉल फटका हवेमध्ये खेळला. ओ अंकुश होते. अंकुशच्या हातामधून जे सुटलाय. मनोज मन्या मैदानाच्या मध्ये आहेत परंतु मन्या ते सतत मात्र एकटा मी काय करेन. बाकी तुमची साथ देखील लांबणं मैदानाच्या मध्ये अपेक्षित आहे. तेही गरजेचं आहे. कदापि ती साथ नाही मिळाली तर वेगळ्या काही गोष्टी घडू शकतात. जीवनदान मिळालं. पुन्हा एकदा बॅटर सिद्धार्थला महत्वाचा खेळाडू आहेत आणि त्याला जीवनदान दिलंय. धावसंख्या 35 विदाउट लॉस. 6 षटकांची मॅच आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळत आहेत. अगदी पहिलं हे सत्र सुरू आहे त्याच्यानंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. महत्वाचं हे सत्र अगदी सध्या रंगलंय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मनोज पाटील मन्या. लोअर फुलटस बॉल कन्वर्ट केलाय समोरच्या दिशेने. बॉलला पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. दॅट्स अ ह्यूज.
बरोबर कॅमेरामध्ये आपण पाहिलं तर समोरच्या दिशेने सध्या निखिल गावड आहेत जे सध्या जर्सी शार्क स्टँड्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहा हा कॅमेरामध्ये सध्या कॅमेराही त्यांच्या दिशेने आहेत. हे निखिल गावड आहेत आपल्या आगरी दादा 007 ची टीम आहेत. निखिल कॉमेडीमध्ये तर प्रसिद्ध आहेत परंतु निखिलला आता मारलेला एक षटकार जो आहे ना तो प्रत्येकानं पाहिला. सारी दुनिया झाली दिवाणी आमच्या आगरी दादाची. निखिलला पाहिल्यानंतर तर दोघंही खुश आहेत. श्रीकांत अंकुश खुश झाल्यात त्यांच्यावरती पण कॅमेरा गेला त्यामुळे ते जास्त खुश झाल्यात. छोटा बाबू या नावानेही प्रसिद्ध आहेत ते. यस भरपूर काही नाव आहेत. पुढचा बॉल पुन्हा मात्र खेळण्याचा प्रयत्न अंकुश आहेत. अंकुशच्या दिशेने आज बॉल मात्र जास्तीत जास्त मार्गस्थ होतोय. एक धाव तरी येत असताना पाहायला मिळतात. एका धावेवरती समाधान त्या ठिकाणी मात्र व्यक्त करावं लागू शकतं. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती पुढे गेलेत जाऊन पोहोचत ते मात्र 42 धावफलकावरती. जातोय डॉट बॉल येतोय. धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळतात. 2.4 चेंडू फेकून झाल्यात. धावा फलकावरती झाला तर 42 उर्वरित अजूनही विचार केला तर 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल. 6 षटकांची मॅच सध्या मैदानावरती. सिद्धार्थ आणि धवल हे सलामी लावलेले खेळाडू आहेत ते तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहतात. मनोज पाटील मण्या यांच्या अगेन्स्ट सध्या बॅटिंग करतायत. आणखीन एक स्ट्रोक खेळलाय. खडे खडे स्ट्रोक दिलाय. बॉलला मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिद्धार्थकडे ती ताकद आहे आणि ती ताकद वापरत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 6 बॉल काढण्याचा प्रयत्न करा परंतु तो दगड स्वतःला लागणार नाही याची काळजी घ्या. कारण कदापि काय होतं तुम्ही मंडपवरती तो दगडांना मारण्याचा प्रयत्न करतात कदापि तो दगड उलट दिशेने तुम्हालाही लागू शकतो. बॉल आपल्याकडे भरपूर आहेत. आयोजन कमिटी त्या गोष्टीची दखल घेत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 48. शेवटचा बॉल वेगवान बॉल जलद गतीचा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरनंतर धावफलकावरती धावा आहेत. बॅटिंग करत असताना 48 धावा सुयोग 11 मंगल मूर्ती या संघाची धावसंख्या आपल्याला धनसार संघाची धावसंख्या पाहायला मिळतात. मैदानाच्या मध्ये जोपर्यंत पाणी गेलंय या आपण डीजेची गाणी ऐकत कुंदन यांच्याकडे जाऊयात. ऐकत संगीत. धावा आहे त्या 48. चौथं षटक आपल्यासाठी गोलंदाजी मागवरती गोलंदाज प्रज्योत आलात पुन्हा एकदा. वडराईचे खेळाडू आहेत. पालघर वडराई मधून एक प्रसिद्ध गोलंदाज म्हणून आपण पाहिलं प्रज्योत. एक्सप्रेस आहेत. वेगवान गोलंदाजी करतायत. पहिला बॉल मात्र आपल्याला पाहायला मिळाला वेगानं हाताळला आहेत आणि पहिल्या बॉलवरती मात्र धावसंख्या तिथे एका धावेनं मात्र आपल्याला पाहायला मिळतात. अगदी बॅटला स्पर्श होत असताना पंचाने मात्र त्या गोष्टी दाखवल्या. त्यात एक सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत आणि जाऊन पोहोचले ते मात्र 49 धावा ह्या सध्या स्कोर कार्ड वरती लगवल्या जात आहेत. 49 ऑन स्कोर कार्ड वरती आपण पाहू शकतायत. पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग पण सध्या पाहतात. आगरी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं अगदी यशस्वीरित्या ही स्पर्धा मात्र वाटचाल करतायत.
समोरच्या दिशेनं मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय पुन्हा क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये फिल्डिंग चांगली केलं क्षेत्ररक्षक तिथून बॉलची फेकी करेपर्यंत एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार संघाच्या 50 धावा ह्या सध्या स्कोर कार्ड वरती लागत असताना पाहायला मिळत आहेत 3.2 चेंडूमध्ये आज धनसारकर देखील मात्र मोठ्या संख्येनं या मॅचचा आनंद घेण्यासाठी तेही आल्यात आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी फटका छानरित्या खेळलाय खडे खडे स्ट्रोक पुन्हा एकदा दिलाय आणि बॉलला मात्र पाठवलं अगदी डोंगरावरती बॉल सीमारेषेच्या बाहेर धवलच्या बॅटमधून षटकार मैदानाच्या आतमध्ये धवलची सध्या पाहायला मिळतात 5 बॉल मध्ये 20 धावा तो खेळतोय आणि टीमला घेऊन गेलाय 56 वरती अब तक 56 रन आणखी एक पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता बॉल फक्त बाहेरून घेऊन यावे लागतील असं चित्र दिसतंय बॉल सीमारेषेच्या पार कडक षटकार रन झाल्यात 62 रन झाल्यात आजचा बरोबर आपण पाहिलं तर आज 6 सामने खेळल्यात आजचा दुसरा दिवस आहे तसं चित्र दिसतंय सध्या 6-2 62 धावा विदाउट लॉस अगदी दररोज 6 मॅचेस खेळवल्या जाणार आहेत तिथून 6 संघही आपण पुढे घेऊन येणार आहोत फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय पुन्हा बॉलला थांबवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो एक सिंगल येत आहेत सिंगलच्या माध्यमातून अंकुशला पण त्या ठिकाणी पाहिलं एक धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेलेत जाऊन पोहोचते ते मात्र 63 धावा सुयोग 11 मंगल मूर्ती या धनसार या टीमची धावसंख्या सध्याच्या घडीला जस्वी शॉक या संघाच्या अगेन्स्ट आपण पाहतायत लास्ट बॉल या ओव्हर मधील रन 63 फटका पुन्हा एकदा खेळलाय समोर खेळलाय स्टँड अँड डिलिव्हर व्हॉट अ शॉट लॉंग ऑफला फोर्स केलं आणि बॉलला मात्र पाठवून दिलं सरळ सीमारेषेच्या बाहेर स्टँड अँड डिस्पॅच षटकार पहिला तर जाऊन पोहोचतात त्या 69 धावा पहिल्या 4 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये आता बाकी राहिलेत हे 2 षटक कशा पद्धतीने पाहायला मिळतील प्रोजेक्ट स्कोर सध्या स्क्रीनवरती दाखवतो 104 तुम्ही अशाच पद्धतीने बॅटिंग केली तर 104 पर्यंत पोहोचू शकताय सिद्धार्थ 17 बॉल मध्ये 42 धावा आतापर्यंत तो बॅटिंग करतोय आणि धवल ने 7 बॉल मध्ये 22 धावा बनवल्यात दर्जेदार बॅटिंगचा परफॉर्मन्स क्लीन बोल्ड ज्या विकेटची गरज होती ती विकेट मात्र मैदानावरती मिळवल्या 7 बॉल मध्ये 27 धावा आता मैदानाच्या मध्ये 8 बॉल मध्ये 27 धावा करून धवल परतलाय तंबूच्या दिशेने पहिली विकेट गमावल्यात टीम धनसारनं वरती 69 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4.1 चेंडूचा खेळ संपलाय उर्वरित बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये बाकी असेल तो 5 मनोज मन्या मात्र मैदानाच्या मध्ये विकेट टेकर खेळाडू म्हणून ओळखला जातोय गोलंदाज म्हणून आणि तो मात्र मैदानाच्या मध्ये ते विकेट मिळवून देतोय हे 5 बॉल मात्र निर्णायक असतील नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं तर जयेश घरत एक उत्कृष्ट गायक आहेत नुकताच मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक चांगलं सॉन्ग हे मात्र सातत्याने ते गात असतात आणि आज कलाकार देखील भरपूर कलाकार आहेत वेगवेगळे आपण पाहिलं तर बँजोस पार्टी या सफाळ्याच्या परिसरामध्ये आहेत त्यामध्ये काम करणारे काही मंडळी तुम्हाला मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळते वेगवान बॉल होता जलद गतीचा बॉल होता पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो आणि आमचे डीजे कुंदन देखील त्याच पद्धतीने काम करतायत
4.2 चेंडूचा खेळ संपलाय. जसं आमचा कुंदनचा उल्लेख केला, सिद्धिविनायक म्युझिकल ग्रुप यामध्ये देखील ते कार्यरत आहेत. खूप चांगलं काम तिथेही करतायत आणि त्यांचा डीजे सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगला साऊंड मात्र सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय, कुंदनच्या माध्यमातून वाजवला जातोय. पुन्हा एकदा मात्र एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल पुढे फटका खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनवरती फिल्डिंग केला जाईल. तिथून एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. सिंगल मात्र येत असताना पाहू शकतायत. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या मात्र आता हळूहळू पुढे चालल्यात आणि जाऊन पोहोचते ती 70 धावा 7-0. सुरुवातीला कुंदन आणि आमची भेट बेंडूबाबा चषक दातिवरेच्या मैदानावरती सुरुवातीला झाली होती पहिल्यांदा आणि तिथून मात्र मग अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये मग रॉकी ग्रुप चषक असतील किंवा या सफाळ्याच्या परिसरामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा आणि तिथे मात्र ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी फटका खेळलाय. पुन्हा एकदा कडक स्ट्रोक, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 6. षटकार. पहिलं तर 76 धावा एक गडांच्या मोबदल्यात शेवटचा बॉल आहे. प्रोजेक्ट स्कोर आधी 104 दाखवत होता, तर तो 95 वरती आलाय, 95 वरती आलाय. किमान त्या 90च्या वेस आहे ती ओलांडण्याचा प्रयत्न होईल का? मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा त्या ठिकाणी सिद्धार्थचा एक धाव घेत असताना पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर नाही. स्ट्राईक आपल्याकडे राखून ठेवण्याचा प्रयत्न करेल सिद्धार्थ. 49 धाब्यांवरती सध्या सिद्धार्थ बॅटिंग करतोय. अर्धशतकासाठी तो फक्त एक धाव दूर आहे आणि टीमची धावसंख्या पहिल्या 5 ओव्हर नंतर 77 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपला धावसंख्या 77 धावा. जसवी शार्क स्टँड जर आपण पाहिलं तर निखिल गावड आधी मंचावरती बसले होते, त्याच्यानंतर त्या खुर्चीवरती बसलेत. काही वेळानंतर ते मंडपच्या वरती पण जाऊ शकतात. ही त्यांची कला आहे निखिल गावडची. पण निखिल गावड ज्यावेळी चेअरवरती बसलात तिथे धावा जास्त आल्यात. आधी स्टेजवरती होते त्यावेळी आपल्या समर्थकांना सपोर्ट करण्यासाठी आल्यात. स्वतः रॉकी दादा या टीममध्ये खेळतायत, त्यामुळे बरेचसे खेळाडू आहेत, अगदी परिचित खेळाडू आहेत, त्यांना पाहण्यासाठी देखील आले आहेत. आपल्याच विभागातील सर्व खेळाडू खेळतात आणि स्क्रीनवरती त्यांना पाहिलं आपण. 77 5 षटकानंतर 6व्या षटकाची सुरुवात. व्हॉट अ शॉट. अर्धशतक मैदानाच्या मध्ये सिद्धार्थ यांचं कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. वा सिद्धार्थ काय बॅटिंग केलंय. 55 धाब्यांची इनिंग 20 बॉल मध्ये मैदानाच्या मध्ये साकारलंय आणि अर्धशतकी खेळी सुयोग 11 संघासाठी मात्र ही निर्णायक राहणारी खेळी आहेत. आज सिद्धार्थनं मन जिंकले आहेत. संघ मालक आदरणीय सुयोगदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल या इनिंगसाठी सिद्धार्थसाठी. वा वा सिद्धार्थनं काय इनिंग साकारलाय. आज धनसारकर देखील मात्र मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. धनसार म्हटलं तर आमचे मित्र श्री जे सिद्धिविनायक ग्रुपचे म्युझिकल ग्रुपच्या धनसारकर मंडळी, त्यांचे नाव सातत्याने घेतलं जातात. यापूर्वी उत्कर्ष पाटील होते. अगदी ही नावं आहेत सातत्याने घेतली जात आहेत. पुण्याचा मात्र वेगवान बॉल होता, थोडा पडल्यानंतर खाली राहिलाय आणि तो जलद गतीनं अगदी विकेट किपरच्या हातामध्ये मात्र जात असताना पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 83-83. आयोजन कमिटी पालघर तालुका आगरी समाज प्रीमियर लीग कमिटीचा मनापासून धन्यवाद असेल. या ठिकाणी समालोचन करण्याची संधी या आपल्या माध्यमातून पहिल्या 2 दिवसामध्ये देण्यात आली. त्यामुळे सचिनदादा पाटील असतील, हवेमध्ये खेळलाय बॉल, फटका छान खेळलाय. पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. कडक कडक बॅटिंग मैदानाच्या मध्ये सध्या साकारली जात आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
कुंदन थँक्यू. खूप चांगलं संगीत सध्या कुंदन या ठिकाणी अगदी वाजवत असताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, तोही बॉल हवेमध्ये आहे, परंतु आता मनोज पाटील मण्या यांच्या सेफ हँड मध्ये पाहायला मिळेल. विकेट आलंय मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वाची इनिंग सिद्धार्थची समाप्त होताना पाहायला मिळत आहेत. 23 बॉल मध्ये 61 धावेची इनिंग मात्र मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतात. टाळ्यांचा गजर या खेळाडूसाठी होतोय. हो, धनसारचा खेळाडू आहे आणि आज मात्र मैदानाच्या आतमध्ये सिद्धार्थचा नावाचा दर्जा काय असतो ना, तो सिद्धार्थ मात्र मैदानावरती दाखवून दिलाय. बाकी इतर सर्व खेळाडू आहेत तेही मात्र त्याला अगदी शुभेच्छा देत आहेत. दर्जेदार बॅटिंगचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. आतिशने विकेट मिळवून दिले आहेत. सिद्धार्थ आपली बॅट वरती येऊ द्यात. हे सिद्धार्थ आहेत, चांगली बॅटिंग त्यांना केलेली आहे. 61 धावेची इनिंग त्यांना मात्र मैदानावरती साकारले. आमच्या कॅमेरामॅनने शेवटपर्यंत त्यांना कॅप्चर केलेत आणि खेळाडू कक्षामध्ये आपण पाहिलं तर हे प्रसन्न अगदी सर्व चेहरे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 89 धावा, 2 गडी बाद. आगरी समाजामध्ये आपले चांगले खेळाडू आहेत. आगरी समाजामध्ये आपले चांगले नेतृत्व करणारी मंडळी आहेत. आगरी समाजामध्ये आपले चांगले आयोजक आहेत. इतके चांगले आयोजक असतील ना तर आगरी समाजामध्ये एका चांगल्या मॅचेसचं आयोजन होऊ शकतं आणि आज ते मात्र आपल्या सर्व टीमने दाखवून दिलंय. पायावरचा बॉल होता, वेगवान बॉल समोर आढळल्यात आणि पंचांचं बोट हवेमध्ये. किशोर पाटील सरांचं फलंदाज तेजस आले आणि तेजस माघारी परतले. विकेटचं पतन गॉन. शेवटचा बॉल बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती पाहूया काय घडेल. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती देखील क्लीन बोर्ड. सलग 3 विकेट मैदानावरती. विकेटची हॅट्रिक या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जात आहेत. दर्जेदार गोलंदाजाचं मात्र पृथ्थकरण मैदानावरती पाहायला मिळालं. पहिल्या 6 षटकांमध्ये धावफलकावरती धावा झाल्या त्या 89 आणि 90 धावांचा पाठलाग. मागच्या 3ही मॅचेस जर पाहिलं ना 91, 92, 91, 92, आता 89, 90. हे 3 विकेट कशा पद्धतीने गेले ते पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. 6 सीटर स्पोर्ट्सला हा पहिला विकेट होता मनोज पाटील मन्यानं टिपलेला झेल सिद्धार्थचा. त्याच्यानंतर ही दुसरी विकेट होती जी समोर बरोबर लेग बिफोरच्या माध्यमातून तेजसची आली होती आणि त्याच्यानंतरचा हा तिसरा विकेट जो बरोबर आपण पाहिलं तर क्लीन बोर्डच्या माध्यमातून बाद होताना पाहिलं होतं. सलग 3 विकेट आहेत. ते 3 विकेट मात्र त्या ठिकाणी आपण प्राप्त करताना पाहिलेले आहेत. 89 धावा ह्या धावफलकावरती आतापर्यंत बनवण्यात आल्यात. 90 धाव्यांचा पाठलाग आहेत. मागच्या 3ही मॅचेस जर पाहिल्या तर मोठ्या धावसंख्या झालेल्या आहेत. धवलनं 8 बॉलमध्ये 27 केल्यात. सिद्धार्थनं 23 मध्ये 61 केल्या. जयेश घरत 3 मध्ये 1, तेजस 0, कुंदन 0 अशा पद्धतीनं धावसंख्या आहे ती 89. 4 गडी बाद. पाठलाग 90चा होईल आणि त्या पाठलागाच्या दिशेने जशी वाटचाल होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये हलकासा बदलाव. या आजच्या दिवसाची शेवटची इनिंग पुण्यात तुम्हाला रिझवण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये याच परिसरातील एक बुलंद आवाज आमचे मित्र हार्दिक जिक्किनी यांचा आवाज आपण ऐकूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू. रसिकांनी केलाय गर्व
क्रिकेटचं हे अद्भुत पर्व अर्थातच आग्री प्रीमियर लीग 2026. आज दुसरा दिवस. एक संघ आपण पाहिलं टॉप 6 मध्ये पोहोचत असताना पालघर स्पोर्ट्स 11. आता सेकंड टीम ती वेटिंग वरती आहे. सुयोग 11, मंगलमूर्ती धनसार की जसवी शार्क, या दोन संघांपैकी कोणता तो एक संघ असेल टेबल टॉप करेल. कधी धनंजय पाटील सरांचा आवाज आपण ऐकला पहिल्या इनिंग मध्ये. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. एक धावांचं मोठं लक्ष या ठिकाणी उभारलं गेलंय आणि या सिच्युएशनला पिच कंडिशन देखील खूप या ठिकाणी मायने राखणार आहे. संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. दोन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाल्यात. एका बाजूला मनोज आणि मंथन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये मनोजने ज्या पद्धतीनं रन चेस केल्या होत्या, चेस मास्टर सफल टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक सुपरस्टार बॅटर मैदानामध्ये दाखल झाला मिस्टर मनोज. पहिले षटक हाताळणी केली तर बॉलिंग ट्रॅकवरती सिद्धार्थ. आज सिद्धार्थची बॅट देखील झलकताना आपण पाहिली. 61 धावांचा ग्रेट नॉक आपण पाहिला. उद्याच्या दिवसामध्ये जे शेड्यूल आपण पाहणार आहोत, फर्स्ट मॅच जीत इंटरप्राइजेस मायखोप आणि त्यांच्या अगेन्स्ट आईबाबा इंटरप्राइजेस मायखोप, या दोन संघांमधील मॅच नंबर 1 आपण पाहणार आहोत. सेकंड मॅच AB11 केलवा रोड आणि दुसऱ्या बाजूला आर्यन रुद्र 11 मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत. उद्याचं शेड्यूल पहिले जे दोन सामने असतील. बॉलिंग ट्रॅकवरती मिस्टर सिद्धार्थ. पहिल्याच बॉलवरती थ्रू दी गॅप फाईन लेगला क्लिअर करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न यशस्वी ठरवलाय. पहिल्याच बॉलवरती टिट फॉर टॅट चौकार, 4 धावा. सिद्धार्थचा पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चौकार या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. नाण्याची एक बाजू पडताल अजूनही या इनिंगचा खेळ बाकी आहे आणि या इनिंग मध्ये देखील चौकार षटकारांचा वर्षाव होत असताना आपण पाहणार आहोत. बॉलिंग अटॅक देखील तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे या मॅच मध्ये, कारण 90 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. तर या बॉलिंग युनिट वरती सर्व काही डिपेंड असणार आहे. पहिला बॉल चौकार आलाय. दुसरा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची कडा त्या ठिकाणी घेतली होती. तेजस बॉलला फील्ड करतायत. डायरेक्ट हिट ऑलवॉज डेंजरस, परंतु इथे बॅट्स राईट करण्याचा फायदा मनोजला मिळालाय. स्ट्रायकिंग वरती धोक्याची घंटा जरूर वाजली होती, परंतु मनोजची जी फिटनेस आहे आणि ज्या स्किल्स आहेत, मागील अनेक वर्षांचा जो अनुभव आहे, तो मनोजचा कामी येत असताना पाहायला मिळतोय. एकदा मिळेल या बॉलवरती धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 2 बॉल्सचा खेळ मैदानामध्ये झालाय. इथून स्टार्ट खूप महत्त्वाची ठरेल. कशा पद्धतीनं स्टार्ट होईल याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. मागील इनिंगचा जर विचार केला तर स्टार्ट डॉट बॉलने झाली होती, परंतु प्रज्वलच्या अगेन्स्ट नंतर 3 चौकार देखील आले होते आणि आता या इनिंगमध्ये देखील त्याच पद्धतीनं स्टार्ट करावी लागणार. तिसरा बॉल इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट, काय फटका पाहायला मिळतोय. थ्रू दी कव्हर चाललाय बॉल सीमारेषा पलीकडे, चौकार, 4 धावा. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती चौकार फलंदाज मनोजच्या बॅटमधून. आता चौथा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. कुंदनला पण पाहतोय. चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिला गेला. चांगलं प्रेझेंट्स ऑफ माइंड त्या ठिकाणी आपण पाहिलं. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 9. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. कम्पेअर करत असताना पहिल्या षटकामध्ये 3 मोठे फटके आपण पाहिले होते. या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. सिद्धार्थला आपण पाहतोय बॅटिंगमध्ये, तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन लाजवाब होतं आणि डेंजरस बॅटिंग त्याची पाहायला मिळाली. ज्या स्किल त्याच्यामध्ये फलंदाजी करत असताना. 5वा बॉल फॉलोइंग स्वीप, व्हॉट शॉट, ग्रेट शॉट ऑफ द मॅच. चाललाय बॉल फाईन लेगला. मनोज पाटीलचा जो पॅटर्न स्ट्रोक आहे तो ओपन केला, चौकार, 4 धावा. पाच बॉलचा खेळ झालाय मैदानामध्ये. धावसंख्या फलकावरती
पाहायला मिळते 13. पॅटर्न स्ट्रोक जो मनोज पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय फॉलोइंग स्वीप आणि तो ऑफर केला होता. 4 धावा मिळाला तिथे. शेवटचा बॉल नो लुक शॉट, ग्रेट शॉट, आणखीन एक जबरदस्त फटका, कॉपी बुक स्ट्रोक, चाललाय बॉल फाईन लेगला, आणखीन एक चौकार, बॅक टू बॅक 2 चौकार. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 17 धावा स्कोर कार्ड वरती. ओहो बेकार फार असली. संगीत क्षेत्रामधील एक सुप्रसिद्ध असं कलाकार व्यक्तिमत्व डीजे कॅन्डीला आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 17 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आता ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती तेजस मैदानामध्ये दाखल झालाय. मागील सामन्यामध्ये ऑल ओव्हर त्याचा जो परफॉर्मन्स राहिला लाजवाब, या देखील मॅचमध्ये या गोलंदाजाला चमकावं लागणार आहे. मॅन फ्रॉम नवघर. दुसऱ्या बाजूला बॅटिंग इनकडे जो फलंदाज आहे मंथन, तो देखील नवघर संघाचाच. दोन्ही खेळाडू एका संघामधून एक फॉर्मॅटमध्ये बिलॉंग करत असताना पाहायला मिळतात. आता या बॅटलमध्ये कोण कोणावरती भारी पडणार, मंथन की तेजस की मंथन, ही बॅटल इंटरेस्टिंग असणार आहे. बाजूला मनोज, तो देखील आक्रमणासाठी रेडी झालाय. तेजस तो आक्रमण रोखण्याकरिता तयार झाला. आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये एक इंटरेस्टिंग बॅटल आपल्या भेटीला येते. एका बाजूला मंथन बॅटिंग ट्रॅकवरती, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवरती तेजस. पहिला बॉल प्रचंड वेगाने टाकला. मिडॉनला शतशक पोहोचतात. हर्षला आपण पाहतोय 1 धाव मिळेल या बॉलवरती. 18 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 18 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. अग्री प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसामधून एक शेवटचा सामना, आणि हा शेवटचा सामना प्रत्येकाच्या लक्षात राहील का पाहायचं आहे. कारण या आधीच्या मॅचमध्ये मनोजच्या बॅटमधून जी तुफानी खेळी आपण पाहिली होती आणि मनोजचं जे तुफान आपण मैदानामध्ये पाहिलं होतं, आणखीन पुन्हा एकदा त्याची झलक दाखवायची. परंतु दुसऱ्या बाजूला सुयोग 11 मंगलमूर्ती धनसर टीमचा जो बॉलिंग अटॅक आहे, इतक्या सहजासहजी ते तुफान मैदानामध्ये नक्कीच येऊ देणार नाही आहे. तेजसला आपण पाहतोय ॲज अ लिडिंग बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती. दुसरा बॉल या ओव्हरमधील. दुसरा बॉल येथे इनफिल्ड वरून जागा भरून स्लॅश केलाय. चाललाय बॉल पॉइंटला चौकार. 4 धावा. आतापर्यंत मनोजच्या बॅटमधून 4 चौकार आपण पाहिल्यात. त्यामधील 2 थ्रू दी पॉइंट कव्हर आणि बाकीचे 2 फाईन लेगला आपण पाहिलं. त्यामध्ये नो लुक आणि फॉलोइंग स्वीप आपल्याला पाहायला मिळालं. मनोज पाटीलच्या पुस्तकामधील ते 2 स्ट्रोक तर आपण पाहिल्यात. अजूनही हेलिकॉप्टर शॉट येणं बाकी आहे, स्लॉक स्वीप येणं बाकी आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड येणं बाकी आहे. हे फटके अजूनही बाकी आहेत. हा फुल टॉस आणि त्याला लॉफ्ट केलं मिड विकेटला. इट्स आउट ऑफ द पार्क. ग्रेट शॉट, षटकार. 6 धावा. आपली दहशत आणि दरारा दाखवत असताना या मैदानावरती धावसंख्या फलकावरती 28 धावा फलकावरती लागल्या. 27 बॉल 62ची गरज आहे. 90चा चेस पूर्ण करत असताना मनोज पाटील जर मैदानावरती असेल तर डगआउटमध्ये काहीच चिंता करायची गरज नाही आहे. आणि तसं एक मूर्तिमंत उदाहरण आपण मैदानामध्ये पाहू शकता. प्लेयर्स डगआउटमध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय चिंताजनक रिॲक्शन्स त्या ठिकाणी नाही आहेत. ते आनंदित आहेत. हा चांगला बॉल आहे. समोरचा फलंदाज जर फॉलोइंग स्वीप त्याचबरोबर अप्पर कट स्क्वेअर ड्राईव्ह जर मारू शकतो तर माझ्याकडे देखील लेग कटर आणि ऑफ कटर आहे. आणि ते दाखवून देत असताना मैदानामध्ये तेजसला आपण पाहतोय. 2 मोठे फटके आल्यानंतर तो पलटवार मैदानामध्ये गोलंदाज तेजस करतोय. 4 बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 28 धावा फलकावरती. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमधील. 5वा बॉल रिस्पेक्ट या बॉलला दिली गेली. मागच्या 2 बॉलमध्ये एक अटॅकिंग मूडमध्ये गोलंदाज तेजसला देखील आपण पाहिलंय.
पहिल्या 2 बॉलवरती मनोजची दहशत होती, त्यानंतर कमबॅक करत असताना मैदानामध्ये आपण तेजसला पाहतोय. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. आता 25 बॉलमध्ये 61 धावांची गरज आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल फुल टॉस स्टेप आउट करून इंटू दी गॅप मध्ये बॉलला पाठवलाय. बरोबर जे डगआउट आहे त्या डगआउट मध्ये संदेश दिलाय. शेवटच्या बॉलवरती चौकार 4. स्पीड गन ऑफ चाफेवाडी प्रणय पाटील आणि बंटीच्या पावलावरती पाऊल ठेवून चालत असताना आपण हर्षला पाहतोय. मागील 1 वर्षामध्ये या देखील गोलंदाजाने भरपूर प्रगती केली आणि तो गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. दुसऱ्या बाजूला विठ्ठलवाडीचं गावाचा वाघ मैदानामध्ये दहाडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण 24 बॉलमध्ये 57 धावांची गरज आहे. 33 धावा स्कोर कार्डवरती लागलाय. कंपॅरिझन जर आपण पाहिलं तर 1 धावेने मागे आहे या ठिकाणी जास्वी शार्क हा संघ. 2 षटकांनंतर येणारे 24 बॉल आणि 57 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 6 बॉलचे सूत्र हर्षच्या हातामध्ये असणार आहेत. आता ही सूत्र कोण आलवणार, मनोज की हर्ष? पहिला बॉल सुरुवात यॉर्करने केलाय. बॉल जातोय लॉंग ऑफ मध्ये. जयेश गरज जयू पुढे येतोय. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल. चांगला कॉन्फिडन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला हर्षचा. समोर एक सेट बॅटर आहे. मागील 2 ओव्हरमध्ये त्याची दहशत आपण पाहिली आहे, तरी देखील हर्षचा जो कॉन्फिडन्स आपल्याला पाहायला मिळाला या बॉलवरती. चांगला यॉर्कर त्याने मैदानामध्ये ऑफर केला होता. आता समोर मंथनला आपण पाहतोय. मंथनकडे देखील ती क्षमता आहे. मैदानाच्या चहूबाजूंना खेळण्यामध्ये तो माहीर आहे. आता देखील तेच त्याला करायचं आहे. येणारे 23 बॉल 56 धावांची गरज आहे. दुसरा बॉल वेगानं टाकण्याचा प्रयत्न, फटका फसला. एक्स्ट्रा कव्हर मधून जीवाची आकांक्षा कुंदन करतायत, परंतु बॉल पर्यंत पोहोचणं त्या ठिकाणी डिफिकल्ट होतं, अवघड होतं. एकच धाव या बॉलवरती मिळेल. खचलेला आत्मविश्वास जागा करण्याचं काम मैदानामध्ये हर्ष करतोय. मागील 2 बॉलमध्ये हर्षवरती जो विश्वास दाखवलाय तो सार्थ करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये हर्ष करतोय. धावसंख्या फलकावरती 35. येणारे बॉल 22 आणि 22 मध्ये बनवायच्यात 55. तिसरा बॉल शॉर्ट बॉलचा वापर मनोजच्या अगेन्स्ट केलाय आणि तो कारगर ठरलाय, कारण वेग या बॉलवरती प्रचंड होता आणि या वेगेचा अंदाज मनोज आलेला नाहीये. 3 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या 3 बॉलमध्ये वर्चस्व आणि प्रतिबिंब उमटवलंय गोलंदाज हर्षने. मागील 2 ओव्हरमध्ये जो भूतकाळ आपण पाहिलाय, तरी देखील या ओव्हरमध्ये विथ द कॉन्फिडन्स या ठिकाणी गोलंदाजी करत असताना हर्षला आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. 4था बॉल ओव्हर दी विकेट हा वेगानं टाकलाय. येथे नियंत्रण नव्हतं. 9+4 एकूण 5 धावा. पहिल्या 3 बॉलवरती जी मेहनत घेतलाय एका बॉलनं, त्यावरती थोडंसं पाणी फेरण्याचं काम केलंय. 9+4 एकूण 5 धावा या बॉलवरती मिळतील. 40 धावा स्कोर कार्डवरती. आता 21 बॉल आणि 21 बॉलमध्ये 50 धाव्यांची गरज आहे. आता इथे ह्या धावा कव्हरअप करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. येणारा बॉल फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉलवरती या ठिकाणी मनोज स्ट्रायकिंगवरती आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे, परंतु 4था बॉल थोडासा आत्मविश्वास तिथे जास्त लावण्याचा प्रयत्न केला हर्षने आणि नियंत्रण हटलं आणि त्यानंतर हा नो बॉल डिलिव्हर केला गेला. फ्री हिटचा बॉल तो 4था बॉल आहे. 4था बॉल इथे बाउन्सरचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा. अजून एक एक्स्ट्रा बॉल मैदानामध्ये डिलिव्हर केला गेला. फ्री हिट कंटिन्यू राहील. 41 धावा फलकावरती. 41 स्कोर कार्डवरती. 21 बॉल आहेत आणि 21 बॉलमध्ये विजयासाठी 49 धाव्यांची गरज आहे. जे मागील 2 ओव्हरमध्ये घडले ना, ते येणाऱ्या काही षटकांमध्ये घडू द्यायचं नाहीये सुयोग 11 मंगलमूर्ती धनसा टीमला. शॉर्ट बॉल त्याच्यावरती पुल शॉट पॉवरफुल ठरलाय. मिड विकेटला ठोकलाय षटकार मनोजच्या बॅटमधून. 6 धावा षटकार.
20 बॉल आणि 20 बॉलमध्ये आता 43 धावांची गरज. फ्रीडच्या बॉलवरती शॉर्ट बॉलचा वापर आणि शॉर्ट बॉलवरती पॉवरफुल पुल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 47 धावा फलकावरती 4 बॉलचा केला आतापर्यंत झाला. पहिले 3 बॉल जे होते हर्षचे आणि मागील काही जे चेंडू आहेत त्यामध्ये एक्स्ट्रा बॉल देखील आहेत. भरपूर फरक, भरपूर चेंजेस त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणखीन एक पुल शॉट आणि त्याच्यावरती 6 धावांची मोहर उमटवली गेली. बॅक टू बॅक 2 षटकार, 6 धावा. सुलतान बना कर रहा है. सुलतान मैदानामध्ये मिस्टर मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. 40 वरती जाऊन पोहोचलाय 13 बॉल मध्ये. त्यामध्ये चौकार षटकारांचा वर्षा होताना पाहायला मिळाला. इथे फटका फसलाय. मिड विकेटला कॅचेटचा कॉल हा जेल खूप महत्वाचा. यस टेकन, बिग विकेट. आणि तदनंतर हे सेलिब्रेशन मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळते. मनोज पाटील बॅक टू द डगआउट. बिग विकेट, बिग लॉस. असतील, परंतु समोरच्या संघामधील सर्वाधिक महत्वाचा फलंदाज त्यांना बाद केला. त्यामुळे हर्षची प्रशंसा होणं या सिच्युएशनला खूप गरजेचं आहे. 18 बॉल मध्ये विजयासाठी 37 धावांची गरज आहे. मागील 3 ओव्हरमध्ये धावांचा पाऊस जरी पडला असेल ना ते आता येणाऱ्या 3 षटकांमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न सुयोग 11 मंगलमूर्ती धनसाट टीमचा बॉलिंग अटॅक देखील करेल. कारण मागील ओव्हरमध्ये हर्षने यांची विकेट मिळवून दिली. अतिशय एक्सपेन्सिव्ह विकेट आणि एक महान खेळाडूला त्याने बाद केलं. बॉलिंग ट्रॅक वरती आता ओव्हर नंबर 4 मध्ये सिद्धार्थला आपण पाहतोय. पुन्हा एकदा सिद्धार्थ बॉलिंग ट्रॅक वरती येत असताना 18 बॉल मध्ये विजयासाठी 37 धावांची गरज आहे. अजूनही जयेश गरजचं बॉलिंग ट्रॅक वरती येणं बाकी आहे. एका बाजूला मंथन त्याने देखील चांगली साथ आतापर्यंत दिली होती. कुरुक्षेत्राच्या पार्श्वभूमीवरती गजलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाची साथ होती. तशा पद्धतीनं या ठिकाणी मनोज आणि मंथन मध्ये बॉन्डिंग होतं. मागील 3 ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं. चौथ्या षटकाचा पहिला बॉल फाईट शॉर्करचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि तो इथे सफल झालाय. डॉट बॉलची समाप्ती मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळते. सुरुवात चांगली झाली. येणाऱ्या 3 षटकांचा जो पिरियड असणार त्यामध्ये गोलंदाजांची कामगिरी ती खूप मायने राखणार. येणाऱ्या 3 षटकांमध्ये तुमचे टीम एफर्ट्स किती महत्वाचे आहेत हे महत्वाचे असतील. कारण 17 बॉल 37 ची गरज आहे. धावा थांबवायच्या आहेत. मागील 3 ओव्हरमध्ये जरी धावा खर्च झाल्या तरी आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये कमबॅक करायचा आणि तो कमबॅक, तो पलटवार मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतोय. सिद्धार्थचं ते सेलिब्रेशन फलंदाजाला काम डाऊन सांगितलंय. विकेट जातोय गॉन. दाखल होत असताना आपण पाहतोय भूपेश अर्थातच रॉकी मैदानामध्ये दाखल होत आहेत. नेचर तर नक्कीच चांगलं दिसतंय स्क्रीनवरती 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून. कॅमेरामॅन कुशल ते क्षणचित्र टिपत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानामध्ये जाऊयात आपण आता. 16 बॉलमध्ये 37 धावांची गरज. 90 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये डॉमिनेटिंग परफॉर्मन्स या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमचं आपण पाहिलं, परंतु तदनंतर हर्ष खऱ्या अर्थानं क्रेडिट त्याला द्यावं लागणार आहे. हा स्लोअर 1 आणि पहिल्याच बॉलवरती इथे अपर कट खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट, अजून एक विकेट जात असताना तंबूच्या आसऱ्याला आल्या पावली परतावं लागेल. तंबूच्या आसऱ्याला गॉन.
बॉलर ऑन हॅट्रिक, बॅक टू बॅक 2 विकेट मैदानामध्ये घेतल्यात. गोलंदाज सिद्धार्थ हा कोहिनूर आधी फलंदाजीमध्ये चमकला आणि नंतर आता गोलंदाजीमध्ये. धन्यवाद आदरणीय विनोदजी पाटील साहेब, त्याचबरोबर शेखरजी बोईर साहेब, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. खऱ्या अर्थानं नक्कीच त्यांचा संघ या स्पर्धेमधून बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु चांगला खेळ त्यांनी देखील दाखवला. जाऊयात आपण मॅच दिशेने. नवीन फलंदाज निकेत मैदानामध्ये दाखल झाल्यात, मॅन फ्रॉम दातिवरे. 15 बॉल 37 ची गरज आहे. हॅट्रिक बॉल प्रचंड वेगानं आतापर्यंतचा या ओव्हरमधील आणि सिद्धार्थच्या स्पेलमधील टॉप स्पीडमध्ये डिलिव्हर्ड केलेला हा बॉल, सर्वाधिक वेगवान बॉल या ठिकाणी सिद्धार्थच्या स्पेलमधील आपल्याला पाहायला मिळाला. मागील 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. 4ही बॉल आपल्या नावावरती नोंदवल्यात. आधी फलंदाजीमध्ये समोरच्या गोलंदाजांचं काम तमाम केलं आणि आता ॲज अ बॉलर या ठिकाणी समोरच्या फलंदाजांचं काम तमाम करत असताना आता 14 बॉलमध्ये 37 धावांची गरज आहे. हा स्पेल खूप महत्वाचा ठरेल. येणारे 2 बॉल ते खूप महत्वाचे ठरतील. इथे फटका, फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न आणि अखेरकार तो संघर्षाचा षटकार निकेतच्या बॅटमधून 6 धावा. आता 13 बॉल मध्ये विजयासाठी 31 धावांची गरज. पहिले 4 बॉल आणि 5वा बॉल मोठे चेंजेस त्या ठिकाणी पाहायला मिळाले, कारण आधीचे 4 बॉल जे होते ते गुडनेस स्पॉट वरती ठेवले होते. अर्ध्या विकेट वरती टाकला आणि त्याच्यावरती हुक शॉट फलंदाज निकेतचा. आता शेवटच्या बॉल वरती रिव्हेंज घ्यायची आहे आणि यस ती रिव्हेंज घेतलाय. गोलंदाज सांगत असताना इट्स टाइम फॉर रिव्हेंज. हा बॉल माझ्या नावावरती असेल. एक बाईसच्या माध्यमातून शेवटच्या बॉलवरती सिंगल येते. 12 बॉलमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज आहे. या ओव्हरमध्ये पूर्णपणे आक्रमण थांबला गेलाय. जे महायुद्ध मैदानामध्ये सुरू आहे, एका बाजूला जास्वी शार्क आणि दुसऱ्या बाजूला सोयोग 11 मंगलमूर्ती धनसार. त्यामध्ये आता सध्याच्या घडीला या ठिकाणी आघाडीवरती असताना सोयोग 11 मंगलमूर्ती धनसार टीम. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. कम ऑन डीजे कॅन्डी. बारा बॉलमध्ये विजयासाठी 30 धावांची गरज. मागील 4 ओव्हरमध्ये 60 बनल्यात. मॅच कंपॅरिझन जर आपण पाहिलं आफ्टर 4 ओव्हर तर इथे 69 होते. तिथे देखील विकेट गेलेले होते. इथे जर आपण पाहिलं सेकंड इनिंगमध्ये तर 3 विकेट आतापर्यंत गेल्यात आणि 7 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. विजयासाठी 12 बॉलमध्ये 30 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 5 मध्ये ज्याने या मॅच मध्ये सर्वाधिक महत्वाची विकेट घेतलाय तो हर्ष बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला आणि आज चाफेवाडी गावाचा रुबाब तो दाखवण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु इथे पहिलाच बॉल भीमर स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. हाईट फॅक्टर कमरेच्या वरती आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRSचा वापर या ठिकाणी केलाय. अंपायर्सला चॅलेंज करण्याचा प्रयत्न ते करतायत. इट्स अ नो बॉल, कारण जवळपास हा बॉल चेस्ट लेवलला डिलिव्हर्ड केला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये साईड अँगलने आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीने हा बॉल अंगावरती येत होता. समीकरण जर आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये 28 धावांची गरज. येणारा बॉल फ्री हिट. दुसऱ्या बाजूला बॅटिंग ट्रॅकवरती प्राऊड ऑफ वाढीव अर्थातच मैदानामध्ये संदीप भोईर यांना आपण पाहतोय. त्यांच्यासाठी हा बॉल न समजणारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फ्रीटच्या बॉलवरती कुठल्याही प्रकारची धाव येणार नाहीये. आता 11 बॉलमध्ये विजयासाठी 28 धावांची गरज आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये जी मेहनत खऱ्या अर्थानं घेतलंय ना त्या मेहनतीवरती पाणी फिरू द्यायचं नाहीये. त्यामुळे दोन्ही संघ लढतायत, झुंजतायत, संघर्ष करतायत. 11 बॉल 28 ची गरज. दुसरा बॉल
इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती आलेला नाहीये. डीपमधून स्क्वेअर लेगला शतशक येत आहेत. एकच जाव या बॉलवरती मिळेल. आता निकेत स्ट्रायकिंगवरती पाहायला मिळतील. एअर स्ट्राईक करणं या कंडिशनला खूप महत्त्वाचं आहे. 10 बॉल 27ची गरज. ऑलरेडी एक षटकार आपण निकेतच्या बॅटमधून पाहिला. आता हर्षचे देखील येणारे 4 बॉल इथे हर्षचा परफॉर्मन्स देखील खूप महत्त्वाचा ठरेल आणि येणारे 4 बॉल त्यामध्ये हर्षला एफर्ट्स लावावे लागणार आहेत. परंतु ज्या अनुषंगाने हर्ष गोलंदाजी करतोय मैदानामध्ये, आता गोलंदाजी तर चांगली राहील आहे, त्याचबरोबर त्याचे जे हिट्स आहेत, थ्रो आहेत, ते देखील ॲक्युरेट होतात. डेअरचा वापर या ठिकाणी केला आहे. तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी वापर केला जातोय. सेफ असेल बॅटर. इथे एक धाव इन्क्लूड केली जाईल. 9 बॉलमध्ये 26 धावांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये आयकॉनिक परफॉर्मन्स आपण सिद्धार्थचा पाहिला आहे ॲज अ आयकॉन. आणि आता त्याच्या सोबतीनं हर्ष देखील गोलंदाजी मार्कवरती आपलं जे काम आहे चोखपणे पाडतोय. 9 बॉल 26ची गरज. मागील 3 बॉलमध्ये एकही मोठा फटका आलेला नाही आहे. ऑल ओव्हर पॉझिटिव्ह नव्हती आणि ते कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळाला. एक धाव मिळेल या बॉलवरती. पासष्ट धावा फलकावरती. आता 8 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज आहे. 65 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. शेवटचे 2 बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. हर्षने या मॅचमध्ये घेतलेली विकेट एक ड्रीम विकेट आणि एक अविश्वसनीय परफॉर्मन्स त्या ठिकाणी आपण हर्षचा पाहतोय. हा फुटॉस टाकला होता. डीप शतशक उपस्थित आहे. स्क्वेअर लेगमधून पुढे येतात तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल. आता शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक आपला जवळ ठेवला. या बॉलवरती जर का मोठा फटका आला तर शेवटच्या 6 बॉलमध्ये ते चान्सेस वाढू शकतात. आता हा शेवटचा बॉल तिथे काय घडेल. मागील 5 बॉलमध्ये हर्षने अप्रतिम गोलंदाजी केल्या. मागील 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा त्याने खर्च केल्यात. भलेही या ओव्हरमध्ये मागील 5 बॉलमध्ये विकेट आलेली नाही आहे, परंतु प्रशंसा करण्याकरिता भाग पडले हर्षने या मॅचमध्ये. शेवटचा बॉल हा देखील वेगाने टाकलाय आणि इथे देखील रन मिळणार नाहीये. डॉट बॉल येत असताना 6 बॉल 24ची गरज. लागणार आहे आज तो पराक्रम करावा लागणार आहे. पहिला बॉल सुरुवात यॉर्करने झाल्या. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिलं होतं हर्षला फर्स्ट पेलमध्ये सुरुवात त्याने देखील यॉर्करने केली होती मनोजच्या अगेन्स्ट. इथे जयेश आलाय स्लॉग ओव्हरमध्ये. 6 मध्ये 24 डिफेंड करायचे आहेत आणि त्यामधील पहिला बॉल यॉर्कर लेन्थचा आपल्याला पाहायला मिळाला. 5 बॉलमध्ये 24 धावांची गरज. या ओव्हरमधील दुसरा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. मागचा बॉल वेगानं होता. हा बॉल थोडंसं धीम्या गतीने टाकलाय. तडम्यानला चेस सुरू आहे. फिल्डर धावतायत परंतु त्यांचे प्रयत्न
असफल ठरतील. मिळतील धावा 4 चौकार. बॉलमध्ये 20 धावांची गरज आहे. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. आग्री प्रीमियर लीग 2026 गेले 2 दिवस या मैदानावरती खऱ्या अर्थानं प्रत्येक सामन्यामध्ये थरार आपण पाहिलाय आणि मोठ्या संख्येने व्ह्युअरशिप देखील 6 सीटर या यूट्यूब वाहिनीवरती आपण पाहिलंय आणि मैदानावरती प्रत्यक्षात जे खऱ्या अर्थानं प्रेक्षक येत असतात. आज देखील व्ह्युअरशिपचा जर आपण विचार केला तर तब्बल 13,000 व्ह्युअर्स आपण संपूर्ण दिवसामध्ये पाहिल्यात. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. आता 4 बॉल 19ची गरज आहे. मागील बॉलवरती चौकार आणि तदनंतर आलेला तो व्हाईट बॉल. उद्याच्या दिवसामध्ये मोठी स्टार कास्ट आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीनं मागील 2 दिवसांमध्ये आपण पाहिलं. आणि लीग फॉर्मॅटमधील उद्याचा तो शेवटचा दिवस. तदनंतर संडेला नॉकआउट आपल्याला पाहायला मिळतील. सिंगल आली या बॉलवरती. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. येणाऱ्या 3 बॉलमध्ये इतिहास रचण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. संदीप भोर यांना आपण पाहतोय. ॲबिलिटी आहे या प्लेअरकडे कारण अनेक सारी वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटसाठी त्यांनी दिल्यात. आज पुन्हा एकदा त्याची ताजात करून द्यावी लागणार आहे. ती झलक पुन्हा एकदा दाखवावी लागणार आहे कारण 3 बॉल 18ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती जयेश ओव्हर दी विकेट. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आहेत. इथे देखील सिंगल मिळेल. आता 2 बॉल 17ची गरज. शेवटचा सामना असं वाटलं होतं की शेवटच्या बॉलपर्यंत जाईल परंतु मनोजची विकेट गेल्यानंतर खऱ्या अर्थानं या सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं आणि या मॅचमध्ये पूर्णपणे क्रेडिट या ठिकाणी द्यावं लागणार आहे. सिद्धार्थ आणि त्याचबरोबर हर्ष हे 2 गोलंदाज आणि त्याचबरोबर त्यांच्या समोर जयेशला आपण पाहिलं. त्याचबरोबर या बॉलिंग अटॅकमध्ये तेजसला आपण पाहिलं. त्याने देखील चांगले प्रयत्न दाखवले होते. आता विजयापासून 1 पाऊल दूर. यशवी शार्क टीमचे संघमालक आदरणीय सन्माननीय सुजनजी पाटील साहेब आपण पाहतोय. आपण या सामन्यानंतर या मुख्य मंचावरती. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार अँड हार्ड लक. यशवी शार्क पराभवाचा सामना या ठिकाणी करावा लागला आहे आणि APL मधून त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त झालाय आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण सुरुवात पराभवाने झाली होती परंतु त्यांनी ठरवलं होतं शेवट आपल्याला विजयाने करायचा आहे आणि तो शेवट विजयाने होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. वेल प्लेड, वेल एफर्ट्स टीम. सुयोग 11 मंगलमूर्ती धनसार आणि संपूर्ण धनसारकर या ठिकाणी नक्कीच आनंदित दिसत आहेत. मॅन ऑफ द मॅच आपण पाहणार आहोत मिस्टर सिद्धार्थ. चला आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्याचबरोबर सुजनजी पाटील साहेब यशवी शार्क टीमचे संघमालक आपण देखील या मुख्य मंचावरती. आपला जो सन्मान आहे तो आपण स्वीकारायचा आहे. सुजनजी पाटील साहेब आपण या मुख्य मंचावरती आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता सिद्धार्थ आपण या. आयकॉन प्रमाणे लढलाय प्रत्येक मॅचमध्ये हा महायोद्धा. आग्री प्रीमियर लीग